तो माणूस 4 दिवस झाले बिना अन्न पाण्याचा तिथे जगतोय आणि सरकार सरळ सरळ दुर्लक्ष करतं। फार काळ तुम्ही विषय कानाडोळा केला तरी मराठा आरक्षण विषय मिटत नाही। लिहून घ्या, तुम्ही लाख फोडा, तुमचा कार्यक्रम करण्यासाठी 6 कोटी मराठा पुरेसा। मराठा आमदार प्रचारासाठी जीव ताणू नका। आरक्षणाचा विषय सोडवा आणि सीट तुमची पक्की करा, नाहीतर निवडणुकीला मराठेच तुम्हाला घोडा लावतील। नेमकं घडलंय काय? मनोज जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटीमध्ये आज 4 दिवस झाले उपोषण सुरू आहे। बिना अन्नाना पाण्याचे मनोज जरांगे पाटील तिथे उपोषण करताय। सरकार त्या मुद्द्यावरती जास्त बोलत नाहीये। दुसरीकडे अध्यादेशाचा कायदा होण्यामध्ये अजूनही काहीशा प्रमाणावरती विलंब आहे। अध्यादेशाचा कायदा होण्यामध्ये जर सगळ्यात मोठे जर अडथळा कुठला निर्माण होऊ शकतो तर तो म्हणजे हरकतींचा। सगळे सोयरे अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। त्यानंतर सरकार गंभीर नसल्याचा आरोप बीडमधील मराठा आंदोलकांनी केला। आतापर्यंत 30,000पेक्षा जास्त हरकती आल्यात। हरकतींसाठी अजूनही 3 दिवस मुदत आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं या मागणीसाठी आता मनोज जरांगे पाटलांनी अन्न पाणी पुन्हा एकदा सोडलेलं आहे। या प्रकरणासंदर्भात हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे। आतापर्यंत 30,000पेक्षा जास्त हरकती आल्यात। अजूनही 3 दिवस बाकी आहेत, म्हणजे जवळपास 50,000पर्यंत हरकती जाण्याची शक्यता आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी या कायद्याला विरोध केलेला आहे। सगळे सोयरेबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या प्रारूप अधिसूचनेवर 30,000पेक्षा जास्त हरकती आल्यात। राज्य सरकारने 26 जानेवारीला नियमावली दुरुस्ती सुचवणारी प्रारूप अधिसूचना जारी केली आहे। त्यावर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती सादर करण्याची मुदत आहे। आणखी 3 दिवसात या हरकती व सूचनांमध्ये मोठी वाढ होईल आणि 50,000पर्यंत या हरकती जातील अशी शक्यता आहे। दरम्यान बीडमध्ये आज बीड बंद अशा पद्धतीचं जे आहे ते फलक लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं देखील मराठा आंदोलकांचं मत आहे। बरं, हा विषय सोडा, जरांगे पाटलांकडे येऊया। जरांगे पाटलांनी सांगितलंय की यापुढे आता महाराष्ट्रात मोदींची सभा होऊ देणार नाहीये। अतिशय नीच असं हे सरकार आहे। एकंदरीत काय ते 4 दिवस झालेत पण सरकारकडून कुठलेही पावलं उचलली जात नाहीये। मुंबईमधून मनोज जरांगे पाटलांनी त्यांचं मागं घेतलेलं आंदोलन ही खूप मोठी ताकद देणारं होतं सरकारसाठी। सरकारला असं वाटलं की आपण याच्यातून सुटलो, पण विसरू नका, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी जरांगे पाटील हेच पहिल्यांदा आंदोलन करतायत असं नाहीये। या अगोदर 58 मोर्चे निघालेत। आता जरांगे पाटलांसोबत कोट्यावधी मराठा समाज आणि या पुढे सुद्धा जर आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा दगाफटका झाला तर पुढेही अशीच आंदोलनं होत राहतील। बरं, आत्ताच्याच घडीला तुम्ही काँग्रेस सुद्धा फोडला, राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली, पण या आमदार आणि खासदारांना निवडून आणणारी जनता तुम्ही फोडू शकणार नाहीत। शेवटी त्यांचे प्रश्न, मग शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्या, बेरोजगारीचा प्रश्न असू द्या किंवा आरक्षणाचा प्रश्न असू द्या, जोपर्यंत तुम्ही लोकांच्या विकासाच्या मुद्द्यावरती काम करत नाही तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू शकत नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे। त्यामुळे फोडाफोडी करून सुद्धा तुम्हाला ते मिळणार नाहीये जे तुम्ही जनतेचे प्रश्न सोडून मिळवू शकता। आजच्या डेटला जर तुम्ही मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावतायत तर 6 कोटी मराठे एकनाथ शिंदे साहेब तुमच्या बाजूने वळतील यावरती विचार करा। आणि जर तुम्ही तसं करत नाहीये तर हेच 6 कोटी मराठे तुमच्या विरोधात उभे राहतील आणि मग फोडा, काय पक्ष फोडायचे तर काय चिन्ह घ्यायचे ते, अशी सुद्धा एक जनभावना तयार होते। याबाबत तुमचं काय मत आहे? मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे कानाडोळा करून शिंदे, फडणवीस स्वतःसाठी खड्डा खोदतायत का? इलेक्शनसाठी एवढी मोठी स्ट्रॅटर्जी, एवढी मोठी यंत्रणा कामाला लावली, पण मेन मुद्द्यावरूनच जर त्यांचं दुर्लक्ष होत असेल तर या 2024ला महाराष्ट्रामध्ये महायुती सत्तेत येईल का? कमेंट करा। जय महाराष्ट्र पब्लिक।